हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. तळेगाव दाभाडे शहरात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणि वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता वाढवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी चोरीला गेलेला तुळजाभवानी मातेचा 1.25 किलो वजनाचा चांदीचा मुकुट पोलिसांनी आरोपीला अटक करून हस्तगत केला होता. मोठा गाजावाजा आणि स्वतःच्या कामगिरीचे श्रेय घेत पोलिसांनी 12 जून रोजी सकाळी हा मुकुट पुन्हा देवीला परिधान केला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून तोच मुकुट पुन्हा लंपास केला. यापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेत पुजाऱ्यांसमोरून मुकुट चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या कारवाईचे मोठे यश म्हणून सादरीकरण केले होते. परंतु मुकुट परत मंदिरात आणल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घेण्यात आली होती, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिसांच्या ताब्यातून परत आलेली मौल्यवान वस्तू अवघ्या काही तासात पुन्हा चोरीला जाणे ही बाब नागरिकांसाठी धक्कादायक ठरत आहे. तळेगाव शहरात गेल्या काही महिन्यात चोरी, घरफोडी आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत देवीच्या मुकुटाची दुसऱ्यांदाच झालेली चोरी ही पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर, गुप्त माहिती यंत्रणेवर आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे. शहरात कायद्याचा धाक उरलाय का? चोरट्यांचे मनोबल इतके वाढले कसे? आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरोश्यावर? असे सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींना तातडीने अटक करून मुकुट परत मिळावा, तसेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता होत आहे. दरम्यान या दुसऱ्या चोरीचा तपास तळेगाव दाभाडे पोलिसांनी सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागल्याची माहिती मिळाली आहे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.